साधारण 1.5 तासांनी त्यांच्या दरवाजावर थाप पडली. तो 1.5 तास निशा स्तब्ध बसून रिकाम्या ताटातून उचलून खात होती. मेणबत्तीच्या उजेडामध्ये पलंगावर बसून ती पोट भरत होती. त्यांनी दरवाजा उघडला. समोर डोक्यात प्लास्टिकची पिशवी घातलेले, छत्री हातात घेऊन एक गृहस्थ उभे होते. हे तेच असावेत. या आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. पाय झटकत ते आत आले. पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला होता, पण लख्ख विजा अधूनमधून कडकडत उजेड करत होत्या. घरामध्ये सारीकडे अंधार होता, मात्र मेणबत्तीच्या उजेडामध्ये निशा समोर पांढऱ्या फटक चेहऱ्याने टकमक पाहत बसली होती. घरामध्ये आल्यावर ते गृहस्थ म्हणाले, आता मी जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही दोघांनी तोंडातून एकही शब्द काढायचा नाही. तुमची मुलगी तुम्हाला कशी पण दिसली तरी तिला हाक मारायची नाही. तिच्या जवळ जायचं नाही. तिला स्पर्श करायचा नाही. नाहीतर याचे होणारे परिणाम फारच भयंकर असतील. आलेले ते गृहस्थ निशाच्या आईबाबांना समजावत होते, सूचना करत होते. सारं समजावल्यावर त्यांनी आपला विधी सुरू केला. निशा त्यांच्याकडे सुप्त नजरेने पाहत होती, पण शांत होती. त्यांनी तिच्यापुढे एक पंती ठेवली. ती तेल ओतून प्रज्वलित केली. तिच्या समोर असलेली त्यांनी आधी लावलेली मेणबत्ती अर्धी जळत आली होती, तर तिच्या गोलाकार त्यांनी आणखी मेणबत्त्या लावल्या. मेणबत्तीच्या उजेडात ती आता आणखी स्पष्ट दिसत होती. तिचा चेहरा सुरकुतलेला, तडा गेलेला दिसत होता. डोळ्यांची बुबुळं काळी शार पडली होती. सुटे केस मोकळ्या हवेत विखुरले होते. तिच्यामध्ये एक वेगळी आकृती असल्यासारखी ती दिसत होती, पण ती आकृती त्यांची मुलगी निशा मुळीच नव्हती. दुसरं कोणतरी तिच्या शरीरामध्ये घुसून असल्यासारखं दिसत होतं. तिच्या काळ्या बुबुळांमध्ये भयानक अंधार पसरला होता. दात तीक्ष्ण, धारदार आणि कुंकूने माखलेले होते. कपाळाच्या मध्यभागी लालसर कुंकवाची धुसर अस्पष्ट टिकली विस्कटून त्याची छाप शिल्लक राहिली होती. आजूबाजूच्या मिणमिणत्या मेणबत्त्यामध्ये ती सुप्त नजरेने एकटक समोर पाहत होती. त्यांनी पेटलेल्या पंतीमध्ये तेल ओतून ती काठोकाठ भरली आणि त्यांच्याकडे असणाऱ्या मोठ्या जोडीसारख्या पिशवीमधून एक पिवळा धागा बाहेर काढला. तो धागा त्यांनी त्या दोघा नवरा बायकोच्या हातात बांधला आणि त्यांना एका ठिकाणी शांत बसा असा इशारा करत ते निशाकडे वळले. हात जोडून तिच्या समोर त्यांनी मंत्रपठण सुरू केलं. सुप्त मंत्राची शक्ती हळूहळू खोलीमध्ये पसरायला सुरुवात झाली. तशी निशा त्या गृहस्थाकडे पाहून मधुर हसायला लागली. त्यांच्यासाठी तिचं रूप आता वेगळं व्हायला लागलं. तिचे हातवारे त्यांच्यासाठी रोजचे झाले. तिने त्यांच्या बायकोचं रूप धारण केलं होतं, पण साऱ्या
तिच्या मायाजालाकडे लक्ष न देता ते मंत्र पुटपुटतच राहिले. निशाचे आई बाबा सारा प्रकार पाहून थक्क झाले होते. भूत असतात की नाही याचं उत्तर त्यांना मिळालं होतं. बाहेर पाऊस थोडा कमीच पण अवांतर सुरू होता आणि मनात मात्र प्रश्नांचं काळजीचं वादळ थैमान घालत होतं. वातावरण सारं शांतच होतं की इतक्यात दारात दरवाजावर थाप पडली. तिचे बाबा दार उघडायला उठणारच की एवढ्यात त्या गृहस्थाने त्यांना हाताने नकार दिला. कोणती तरी अमानवी शक्ती त्यांच्या दारावर थाप मारत होती. एकदा, दोनदा, नाहीतर 3 वेळा कोणीतरी दार ठोकावलं. सारे शांतच बसले होते. कडी बंद दरवाजा मग आपोआप उघडला. पण दरवाजात कोणीच दिसत नव्हतं. त्यांचं लक्ष विचलित करायला ती सारे खेळ बसल्या जागी खेळत होती. मंत्रजाप पूर्ण केल्यावर त्यांनी तिच्या भोवतीच्या एक मेणबत्त्या विझवायला सुरुवात केली. लांबून एकेका मंत्राच्या पठणासोबत मारलेली फुंक एक मेणबत्ती त्याने आपोआप विझली जात होती. एक मेणबत्ती संपत जशी अखेरची मेणबत्ती त्यांनी विझवली तशी एक कानठळ्या बसणारी किंकाळी मारत निशा उभी राहिली. तिच्यामध्ये असणाऱ्या अमानवी शक्तीच्या खऱ्या रूपामध्ये ती आता आली होती. त्यांच्या मंत्रपठणाने ती मोकळी झाली होती. निशाचं रूप आता तिच्या रूपासारखं झालं होतं. ती हवेत तरंगत होती. तिचे पाय धूसर अस्पष्ट दिसत होते. नवीनच लग्न झालेल्या स्त्रीसारखी ती दिसत होती. कुरळे केस, त्यात कुंकू, हिरवीशार साडी पोटाच्या खालच्या भागात रक्ताने माखलेली होती. हातात हिरवा चुडा तर पायात जोडवे असा तिचा अवतार होता. ती समोर एकटक पाहत उभी होती. काळ्याशार खोल गेलेल्या तिच्या डोळ्यांच्या बुबुळामध्ये हुरहुर तर मनामध्ये दुःख दिसत होतं. तिच्या या अवतारावरून त्यांनी तिला ओळखलं. ही लावसट आपल्या बाळाला शोधत आली. मग निशाला हिने का धरलं हा प्रश्न त्यांना पडला. पण याचं उत्तर स्वतः तिच्याकडेच होतं. त्यांनी निशाच्या डोक्यावरून पंती 7 वेळा उतरवत तिला प्रश्न केला. काय नाव आहे बाई तुझं? त्यांच्या प्रश्नावर निशा पंतीच्या उजेडात एका वेगळ्या आवाजात बोलू लागली. मालक माझे बाळ मला द्या. मी माझं तोंड तुम्हासनी कधीच दाखवणार नाही. तुम्ही सांगाल तसं सारं कुणाला बी कळू देणार नाही. म्या खरं सांगते मालक, माझं बाळ मला द्या मालक.
तिची विनवणी केविलवाणी होती. बाळाच्या विरहात ती केविलवाणी रडत होती. मग पुढे काय झालं? नक्की सारा काय प्रकार होता? कोणत्या क्रूर माणसाने तिचं बाळ हिसकावलं होतं? हे सारे प्रश्न एक एक करून आता समोर उभे राहत होते. ती त्यांच्या पुढे रडत केविलवाण्या विनवण्या त्यांना करत होती. सारं गूढ आता पुढे उभं राहिलं होतं. इतका निर्दयी तो कोण होता आणि त्याने सारं का केलं होतं? हे सारं इतक्या सहजासहजी संपवावं का, असा प्रश्न त्या गृहस्थाला पडला. त्याने थरथरत्या हाताने पंती मालवली. तशी एका सेकंदात लावसट पुन्हा निशाच्या अंगात बस्तान मांडून बसली. निशा त्यांच्या समोर उभी होती, पण ही ती निशा नव्हती हे त्याने त्यांना सांगितलं. बघितलंत, मरणानंतर सुद्धा मागे जिवंत राहिलेली ही शक्ती तिच्या बाळासाठी वणवण भटकते आहे. मेल्यानंतर अन्यायाचा तिरस्कार आता तिच्यामध्ये शिल्लक आहे. मी हवं तर तिला आत्ता या क्षणाला तुमच्या मुलीमधून पिटाळू शकतो, पण या साऱ्याने ती कायम आपल्या प्रवासाला लागेल असं मला वाटत नाही. ती तिच्या बाळासाठी परत आली आहे. ती पुन्हा कोणाला तरी धरेल. त्यापेक्षा या सर्व प्रकरणाचा उलगडा मला करायचा आहे. तुमच्या मुलीच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही जबाबदारी माझी. पण सारं तुमची परवानगी असेल तरच. निशाचे आई बाबा समजदार होते. लावसटीच्या डोळ्यातली ममता त्यांनी पाहिली होती. ते नकार देऊ शकले नाहीत. त्या रात्री कोणालाही जेवण गोड लागणार नव्हतं आणि अशा प्रसंगामध्ये झोप कोणाला येणार नव्हती. रात्रीचे 11 वाजले असणार. त्यांनी तिला वश करण्यासाठी पुन्हा पंथी पेटवली. जमिनीकडे खोल पाहत बसलेल्या लावसटीच्या रूपातल्या निशाने मान वर काढली. कोणालाही इजा करेल असा तिचा आता अवतार नव्हता. त्यांनी एक परात पाण्याने भरून त्यांना आणायला सांगितलं. त्यात गडद लालबुंद कुंकू टाकून पाणी लालसर केलं. त्यात पुढे सरकत निशाचे दोन्ही पंजे त्यांनी टेकवले. ती पुन्हा हिरव्या पातळामध्ये काळसर चमकायला लागली. पाण्यावर तिने हात फिरवला तसं पाण्यामध्ये कंपन निर्माण होऊन लालसर कुंकवाचं परातीतलं पाणी थरथरत आकार घ्यायला लागलं. आपण एखादा जादूचा चित्रपट पाहावा तसं ते दृश्य त्यांच्यासमोर होतं. त्यावर सहजासहजी विश्वास ठेवणं मात्र कठीण, पण सारं एक एक सेकंदामध्ये समोर घडत जात होतं. ते पाहून ते दोघे नवरा बायको आश्चर्यचकित झाले. निशाच्या शरीरात बस्तान मांडलेल्या लावसटीने कुंकवाच्या पाण्यावर हात फिरवल्यावर त्या पाण्यातल्या कंपनांनी आकार घ्यायला लागला. धोतर सदरा घातलेला एक माणूस एक नवजात बाळ हातात धरून एका मोठ्या वाड्याच्या उंच दालनामध्ये उभा होता. त्याच्या समोर त्याचा मुलगा आणि हातपाय जोडून आक्रोश करणारी ती
उभी होती. बाळाच्या आकांताने तिचं काळीज हातभर भेगा पडून फाटत जात होतं. ती मालक, माझं बाळ मला परत द्या. माझं बाळ मला परत द्या. मालक, माझं बाळ मला परत द्या. माझं बाळ मला परत द्या. म्हणून विनवण्या करत होती. पण ते सारं एका क्षणापुरतंच. तिने एक आर्त किंकाळी मारली. त्या माणसाने तिचं बाळ उंचावरून खाली फेकलं. ते पाहून तिने त्याच्या पाठोपाठ उंचावरून उडी मारली. आणि बाळापाठोपाठ ती सुद्धा रक्ताने भिजून जमिनीवर मरून पडली. त्याच्या पाठोपाठ तिचा नवरा सुद्धा त्याच जागेवर उडी मारून मेला. एका पाठोपाठ येणाऱ्या त्या किंकाळ्या असह्य चिरकणाऱ्या होत्या. तो फेटेवाला माणूस दालनात अजूनही शांत उभा होता. सारा थरार पाहून सारे निशब्द झाले होते. असं म्हणतात, त्या लावसटीचा शाप त्या म्हाताऱ्याला पुरेपूर लागला. लावसटीने थरथरता हात वर उचलला. तसं पाणी पूर्ववत लाल कुंकू मिश्रित पाणी उरलं. आता तिला पुढे काय झालं ते सांगायचं होतं. एक पुसटचा अस्पष्ट शब्द तिने उच्चारला. त्यात तिचे शब्द हवेत मिसळून गेले. थरथरणारा हात तिने लांब दाराबाहेर असणाऱ्या झाडीकडे दाखवला. तिला आणखी काहीतरी सांगायचं होतं. बाहेर असणारी झाडी, त्या झाडांमध्ये असणारं चिंचेचं झाड, सारा कशाचा तरी इशारा होता. कधीकधी निशा त्या भागामध्ये फिरायला सुद्धा जायची. पण तिथे काय होतं, नेमकं काय, हे तिथे जाऊन पाहावं लागणार होतं. पण रात्रीच्या वेळी निशाला असं एकटं सोडणं ते त्यांना योग्य वाटत नव्हतं. त्यांनी पुन्हा पंती विझवली. तशी निशा जमिनीवर कलंडली. पुन्हा एकदा दारावर थाप पडली आणि दारामध्ये एक अनोळखी चेहरा येऊन उभा राहिला. पण यावेळी दारात उभा असलेला तो चेहरा अमानवी नसून प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती होता. कोण आपण? निशाच्या बाबांनी विचारले. निस्तेज चेहऱ्याच्या त्या थोराड व्यक्तीने पोट थरथरत बोलायला सुरुवात केली. तुमच्या घरामध्ये जे काही सुरू आहे त्याची सगळी उत्तरं माझ्याकडे आहेत. निशाचे बाबा ते सारं ऐकून थक्क झाले. तुम्हाला सारं कसं कळलं? हे ते विचारणारच इतक्यात त्याने स्वतःहून सांगितलं. सारं सांगतो. आता ती कुठे आहे? या आत या म्हणत त्यांनी त्याला आत बोलावलं. निशा जमिनीवर अंग टाकून पडली होती. मोकळे सुटे झालेले तिचे केस तिच्या गालावर तर उरलेले आसपास विखुरले होते. तिचे केस आधी बांधून घ्या, त्या व्यक्तीने इशारा केला. तसं पुढे होत तिच्या आईने तिचे केस घट्ट बांधले. खाली ओल्याशा लादीवर मांडी घालत बसत त्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली. माझ्या आजोबांची ही जागा
आम्ही खूप वर्षापूर्वी विकली. पूर्वी इथे एक मोठा वाडा होता असं म्हणतात. त्यात आजोबा आणि त्यांचा मुलगा आणि त्यांची सून राहत होते. मुलाने एका गरीब मुलीशी लग्न करून तिला घरी आणलं. याचा राग आजोबांनी मनात धरून आपल्या नवीन जन्मलेल्या नातवंडाला त्यांनी मारून टाकलं. त्यांना त्यांचा वारस एका गरीब कुटुंबामधला नको होता. त्यावर त्या पाठोपाठ त्या दोघा नवरा बायकोनी सुद्धा त्या वाड्यातच उंचावरून उडी मारत जीव दिला. साऱ्या प्रकाराने आजोबा वाड्यातच एकटेच राहायला लागले. असं म्हणतात कोणीतरी त्यांना त्या जागेवर धरून ठेवलं होतं. त्या शक्तीला आजोबांचा चेहरा कधीच पाहायचा नव्हता. इतका तिरस्कार ती शक्ती आजोबांचा करत असायची. शेवटी तिने आजोबांना त्या वाड्यातच कुठेतरी खोल नेलं. त्यानंतर आजोबा कधीच कुणाला भेटले नाहीत. आम्ही ती जागा विकली. तो वाडा संपूर्ण तोडून तिथे नवीन घरं बांधली. पण असं म्हणायचे त्या शक्तीने ती सारी जागा कधीच सोडली नव्हती. ती कायम इथे आसपास आहे. पण या साऱ्यांपासून मला आणि माझ्या भावाला कायम आईने दूर ठेवले. सारी घटना आज माझ्या नातेवाईकांना माहिती आहे. पण हे सारं मी कधी अनुभवलं नव्हतं. मला ते सारं खोटं वाटायचं. पण आज सारे आभास मला जाणवले, म्हणून मी तुमच्या मदतीला आलो. रूममध्ये गार वारा सुटल्यासारखं वाटत होतं. पहाट लवकरच होईल असं सारं वातावरण तयार झालं होतं. त्यांनी पंथी पेटवून निशामधल्या लावसटीला पुन्हा जागं केलं. लावसट समोर त्या माणसाला पाहून मनोमन आनंदाने बहरली. तिला माझ्या मागे येऊ द्या म्हणत तो माणूस जमिनीवरून उठला आणि आपली पावलं घराच्या बाहेर असलेल्या झाडीकडे टाकायला लागला. त्याची योजना त्यांना समजली. त्याने निशाच्या बाबांना मानेने होकार देत सहमती दाखवली. लावसट त्या माणसाच्या मागे स्मित हास्याने जायला लागली. समोर क्षितिजाकडे काळसर आभाळ आता लालबुंद होणार होतं. निशा पावले सरकवत त्या माणसाच्या मागे चालायला लागली. जसा घराचा उंबरा ती ओलांडणार तशी ती एका अदृश्य झटक्याने दारामध्ये कोसळली आणि तिच्यामधली काळसर हिरवी आकृती उंबऱ्यातून पुढे त्या माणसाच्या मागे चालत राहिली. आता तिला ठराविक आकार राहिला नव्हता. निशाचे आई बाबा घरात निशासोबत राहिले. तिला बरं करण्यासाठी आलेला तो माणूस आणि दारात असलेला तो अनोळखी दारातून पुढे चालत राहिले. समोर चिंचेच्या झाडाजवळ तो अनोळखी माणूस चालत राहिला. त्याच्या मागोमाग लावसट सरळ झाडीतून चालत राहिली. सूर्याची किरणं क्षितिजावर उमटल्यावर ती दिसेनाशी झाली. घरी येऊन त्या माणसाने निशाच्या बाबांना सांगितलं, आता तुमची मुलगी सुरक्षित आहे.
काळजी करू नका. त्या दोघा नवरा बायकोंनी हात जोडून त्या व्यक्तीचे आभार मानले. त्याचसोबत आणखी त्या दुसऱ्या माणसाचे सुद्धा त्यांनी आभार मानले. पण तो कोण होता आणि त्याला कसं हे सारं कळलं, या प्रश्नाच्या उत्तरावर त्या व्यक्तीने मौन पाळलं. सूर्य लाल बुंद दिसल्यावर त्या नवरा बायकोला हात जोडून त्याने निरोप दिला आणि पुढच्या प्रवासाला तो चालता झाला. आता आपल्या कथा, अनुभव तुम्ही कथापर्व@gmail.com या ईमेल ID वरती पाठवू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथांचा थरार असाच सुरू राहील. धन्यवाद.